आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती करण्यात आली असून या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी बोलताना माजी मंत्री अनिल पाटील म्हणाले की धुळे शहरात वाढलेली गुंडगिरी नष्ट करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की आमची लढाई मित्रपक्ष भाजपासोबतच आहे. भाजपावर टीका करताना अनिल पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टीने धुळे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम करण्याचे काम केले आहे. उमेदवारांना माघारी घेण्याच्या प्रकारांमुळे आणि निर्माण झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण धुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. युतीच्या माध्यमातून धुळे शहराच्या विकासासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. निवडणुकीचा आम्ही इथून शिवसेना पक्षातर्फे तिघी कॅन्डिडेट घेऊन आज आदिमायशक्ती एकविराचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केलेली आणि पूर्ण धुळे जनतेला आम्ही एक आव्हान करतोय की तुम्ही पाहिले कालपासून काय धुळ्यात चाललेलं आहे. जनता सुशिक्षित आहे, चांगली याची आहे. जनतेने हुकुमशाहीची जागा दाखवायला पाहिजे आणि चांगले उमेदवार जे आहेत त्यांना निवडून आणलं पाहिजे. हीच जनतेकडे आमचं आव्हान आहे आणि शिवसेना पक्षाला मोठ्यात मोठा विजय मिळाला पाहिजे. प्रचार नारळाला या ठिकाणी वाहताना आम्हाला सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय. भारतीय जनता पार्टीने केलेले कालचे जे पराक्रम होते ते संपूर्ण महाराष्ट्राने धुळ्याला एक प्रकारचा काळीमा फासण्याच्या दृष्टिकोनातून जे वर्तन केलं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. शिवसेनेच्या मंजुळाताई आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि उमेदवारांच्या, युतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नारळ वाहण्याचा कार्यक्रम, नारळ फोडण्याचा कार्यक्रम आणि प्रत्यक्ष प्रचाराला दिशा देण्याचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे. एक प्रमुख आमच्याच मित्रपक्षामध्ये मैत्रीपूर्ण आमची या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे. येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा तुम्हाला त्या ठिकाणी फडकलेला दिसणार आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही, मंजुळाताई असेल, मी असेल, येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांना या ठिकाणी आणलं जाईल, अजितदादांना या ठिकाणी आणलं जाईल आणि शहरामध्ये जी काही गुंडागिरी आपल्याला बघायला मिळते, सुज्ञ नागरिकांना ज्या पद्धतीने या ठिकाणी त्रास होताना आम्हाला बघायला मिळतोय आणि मतदारांना मतदारापासून वंचित ठेवण्याचा पराक्रम या ठिकाणी जो आम्हाला बघायला मिळाला, याला आता मतदारांमध्येही कुठेतरी चीड निर्माण झालेली आहे. जे काही कार्यकर्ते होते, अनेक वर्षापासून काम करणारे जे पक्षामध्ये कार्यकर्ते होते, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, लोकसभेला, विधानसभेला आमचा पद्धतशीर वापर केला. पण आता महापालिकेची निवडणूक आली त्यावेळेला मात्र पद्धतशीर आम्हाला बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला, याचं प्रत्युत्तर जनतेतून सुद्धा मिळेल आणि आता मला असं वाटतं की उमेदवाराच्या विजयामधनं सुद्धा मिळणार आहे. महायुतीचा या ठिकाणी प्रामुख्याने विजय होताना पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.